अमरावती या ठिकाणी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील स्पेशलिस्ट डॉक्टरांचा संप गेल्या 27 दिवसांपासून सुरू आहे। त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। तर अमरावतीची आरोग्य सेवा पार कोलमडून गेली आहे। काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या ज्यासाठी उपोषण सुरू आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। अमरावती सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप 27 दिवस उलटूनही संप सुरूच। 600 रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या। 25 ऑगस्ट पासून अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाचे सुमारे 65 डॉक्टर काम बंद आंदोलनावर आहेत। 27 दिवस उलटूनही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यानं हा संप अद्यापही सुरूच आहे। अनेक प्रमुख मागण्यांसाठी या डॉक्टरांनी संप पुकारलाय। थकीत मानधन तत्काळ देण्याची मागणी, मागील 17 वर्षातील महागाईप्रमाणे मानधनात सुधारणा करावी, दरवर्षी मानधनात किमान 5% वाढ द्यावी, जास्तीत जास्त 3 महिन्यात देयके मिळावी, ठोस कार्यपद्धतीसाठी SOP तयार करावी। जवळपास 10 ते 12 कोटी रुपयांचा निधी डॉक्टरांना मिळाला नसल्यानं डॉक्टरांचा संप सुरू आहे। मागील वर्षी सप्टेंबर महिन्यापासूनचं मानधन डॉक्टरांना मिळालं नाहीये, अशी प्रतिक्रिया सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांनी दिली आहे। स्तरावर पूर्णपणे पाठपुरावा केलेला आहे आणि येत्या 1-2 दिवसात हा निधी मिळेल असं डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर वाकचौरे सर, अकोला डिव्हिजन यांनी फोन करून कळवलेलं आहे की निधी 1-2 दिवसात सोमवार मंगळवारपर्यंत मिळेल। या संपामुळे रुग्णांचे मात्र मोठे हाल होत आहेत। 600 रुग्णांच्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया रखडल्या। यात किडनी ट्रान्सप्लांट, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी आणि लहान मुलांच्या जटिल शस्त्रक्रियांचा समावेश आहे। गोरगरिबांसाठी या रुग्णालयात मोफत उपचार होत असतात। त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रचंड हाल झाले, तर काही रुग्णांची तब्येत गंभीर असून विलंबामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। आरोग्य सेवा ठप्प असल्यानं रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। दवाखान्यामध्ये माझं कुणी मला वाटत आहे आणि मी इथे आल्यानंतर मला बातमी मिळत आहे डॉक्टर लोकांनी आहे संपावर आहे आणि आता बाहेर चक्र मारूवर खुर्शी आणि चक्र मारूवर फुकत आहे, पैसे एवढे आहे की गरीब आहे। तर दुसरीकडे रुग्णांच्या समर्थनार्थ अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रुग्णालयाच्या बाहेर प्रचंड निदर्शने करण्यात आली। सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यांचे गेल्या 11 महिन्यापासून पगार दिलेले नाही, म्हणजे मागच्या ऑगस्ट पासून त्यांचे पगार दिलेले नाही, त्यामुळे ते संपावर गेलेले आहे। त्यांचं मानधन त्यांनी दिलेलं नाही आणि त्यामुळे ते डॉक्टरांनी हतबल होऊन शेवटी नाईलाजाने आज संप चालू केला, तरी त्या सरकारचे डोळे उघडलेले नाही, कोणी याच्यावर गांभीर्याने घेत नाही। मला असं वाटतं की या निगरगट्ट सरकारने ताबडतोब 11 ते 15 कोटी रुपये ताबडतोब या अस्पतालासाठी। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत सरकारला धारेवर धरलंय। सरकारला डॉक्टरांवर लक्ष ठेवण्यासाठी वेळच नाही असं म्हणत सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज्यात संप आहे, तर सुपरचंच नाही वाटतं मला, एकंदरीत जे काही कानावर आलं आणि अतिशय वाईट अवस्था आहे। डॉक्टरांची अवस्था तर अतिशय वाईट आहे। त्यातले सरकारी डॉक्टर म्हणजे तेच आता आजारी पडले अशी अवस्था आहे। सरकारला त्यांच्यावर लक्ष ठेवायची काही वेळच नाही, तर शेतकऱ्यावर ते लक्ष देत नाही। दिव्यांगावरची अवस्था तशीच आहे, आमच्या डॉक्टरांची अवस्था तशी आहे, शिक्षक बिचारे ते बोलत राहतात, त्यांचं लक्ष आहे कुठं? आता डॉक्टर, प्रशासन आणि सरकार यांच्यात समन्वय घडून तातडीने तोडगा निघणं गरजेचं आहे। कारण आंदोलन कितीही न्याय्य असलं तरी रुग्णांचे प्राण धोक्यात गेले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते। आंदोलन करणं डॉक्टरांचा अधिकार असला तरी त्याचा परिणाम निरपराध रुग्णांवर होऊ नये हीच अपेक्षा। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.